नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे की आपले राज्य शासकीय अधिकारी असणार आहेत, कर्मचारी असणार आहेत, यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। नेमकी जी.आर.मध्ये काय आहे हे सर्व आपण समोर जाऊनच घेणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 6 ऑक्टोबर 2025चा म्हणजे की आत्ता आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात। प्रस्तावना: राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहेत, तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक 1/11/2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे, अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजेच की वन टाइम ऑप्शन देण्याबाबतचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक 4च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे। त्यानुसार या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील श्री नितीन चंद्रकांत ढगे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा विकल्प अर्ज संदर्भाधीन क्रमांक 6च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे। श्री नितीन चंद्रकांत ढगे यांची शासन सेवेत प्रथम नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्रमांक 1442/2003/3 दिनांक 11/12/2003 नुसार पोलीस उपमहानिरीक्षक आस्थापना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या दिनांक 15/9/2006 रोजीच्या आदेशान्वये परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस अकादमी नाशिक येथे नियुक्ती करण्यात आली होती। त्यानुसार ते सदर पदावर दिनांक 1/9/2006 रोजी रुजू झाले होते। त्यानंतर या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील तत्कालीन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी सध्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व तत्सम गट संवर्गातील सरळ सेवा या पदांच्या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीस अनुसरून संदर्भाधीन क्रमांक 3च्या शासन आदेशान्वये श्री नितीन चंद्रकांत ढगे यांना आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी अकोला या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे। त्यानुसार ते सदर पदावर दिनांक 17/9/2010 रोजी रुजू झालेले आहेत। सबब संदर्भाधीन क्रमांक 4 व 5च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार श्री नितीन चंद्रकांत ढगे यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व आनुषंगिक तरतुदी लागू करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहेत। ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय: या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील श्री नितीन चंद्रकांत ढगे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार यांना वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी 1998 व आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की अधिकाऱ्याचे नाव व पदनाम श्री नितीन चंद्रकांत ढगे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार
यांचा संवर्ग जो काही आहे तो म्हणजे उपआयुक्त समाज कल्याण व तत्सम गट अ यामध्ये त्यांचा जो काही अर्ज करण्यात आलेला होता, त्यांनी वन टाईम ऑप्शन जे काही होते त्यामध्ये एक वेळ पर्याय अर्ज प्राप्त दिनांक जो काय आहे त्यांचा तो म्हणजे की 25/4/2024 असा आहे। आणि त्यानुसार आता श्री नितीन चंद्रकांत ढगे यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केला आहे। आणि वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार श्री नितीन चंद्रकांत ढगे यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी GPF खाते तत्काळ उघडण्यात यावे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले नितीन चंद्रकांत ढगे हे जे काही होते त्यांनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा अगोदरच हा विहित मुदतीमध्ये हा सादर केला असून त्यामुळे त्यांना आता वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 रोजीचा जो काही शासन निर्णय आहे त्यातील तरतुदीनुसार जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यात येत आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही अपडेटेड GR आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।